DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडत असतानाच नाशिकमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। देवळा तालुक्यातील फुले माळवाडी या भागात एका कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 40 वर्षीय पुरुष, त्यांची 35 वर्षीय पत्नी, 8 वर्षाची मुलगी आणि अवघ्या 2 वर्षाचा मुलगा तसेच 4 जण मृत अवस्थेत सापडले आहे। सकाळी ही धक्कादायक घटना उघड झाली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। पुरुषाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी आणि दोन्ही लहान मुलांचे मृतदेह बेडवर मृत अवस्थेत आढळले। प्राथमिक तपासात हे सामूहिक आत्महत्या प्रकरण असल्याचे दिसत असले तरी आत्महत्या मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। या प्रकरणाचा तपास देवळा पोलीस करत असून नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे। मृतदेह सरकारी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत। परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू असून पोलिसांकडून या कुटुंबाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचा शोध घेतला जात आहे। नाशिक जिल्ह्यातील ही घटना राज्यभरात दुःख आणि चिंतेची लाट निर्माण करत आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।